संघाचे 12वे खेळाडू आलेले आहेत. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं। बहुत सारे लोग जो मानगांव से बिलोंग करते हैं, मोरबा से बिलोंग करते हैं, साई से बिलोंग करते हैं, पुरार से बिलोंग करते हैं और वो अपनी नौकरी के सिलसिले में, अपने जॉब के सिलसिले में परदेश में है, अब्रॉड में है। उनके जरिए से हमें मैसेज आते हुए, फोन कॉल्स आते हुए, और मैं उन सभी का दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि वो मैच देख रहे हैं। ओहो, पहली गेंद परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर करने की कोशिश की मगर विकेट कीपर चक गए। गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में, सीमा रेखा के बाहर, 4 रन। अच्छे मूड में दिखाई दे रहे गेंदबाज। देखिए, गेंदबाज का एक्शन थोड़ा सा लुभावना है, यूनिक एक्शन, अपना ही एक अंदाज। हालांकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद और पहला ओवर लेके आए हैं। याच दरम्यान एक निवेदन आहे, जर कोणाला चावी सापडली तर आमच्याकडे आणून द्या, कारण एक चावी गेलेली आहे, चावी हरवलेली आहे। सलामी बल्लेबाज के रूप में वसीफ वसीफ और साजन सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं। कौन सी बैटिंग टीम सही है क्या? तुलील टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है और टॉस जीता था साई टीम ने और अपेक्षानुरूप सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया। इस मर्तबा स्क्वायर लेग के ऊपर से खेलने के प्रयास में चूक गए थे और ये आसान सा कैच वहां पे ड्रॉप। ओहो, ये बिल्कुल नहीं कर सकते। तौफिक यांचे मामा सन्माननीय मनसूरभाई हुरजुक यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी आमच्या मंडळाच्या वतीने मोरबा फेस्टिवल मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल, तौसीद यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करावं। एक मायेची उबदार शाल देऊन आपण सन्माननीय पाहुणे मनसूरभाई हुरजुक यांचं स्वागत करूया। त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ। धन्यवाद मंसूरजी, आपण इथे आलात, आमच्या विनंतीस मान दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं। मैदान पर ये मैच बहुत ही मजेदार होने वाला है। ऐसी अटकलें यहाँ पे लगाई जा रही है। साई बनाम तुड़ील, दोनों भी टीमें एक से बढ़कर एक ये टीमें हैं और इस मानगांव तहसील में उन्होंने अपना दबदबा निर्माण किया है। बहुत सारे खिताब उन्होंने जीते हैं और दो टीमें जिस तरह से दो शेर एक दूसरे के सामने होते हैं तो वो फाइट बहुत ही कमाल का होता है। उस तरह का ये फाइट यहां पे होगा। ये देखिए, खंबा उखाड़ दिया है। इसके पहले जीवन दान मिला था मगर गेंदबाज ने शायद अलग ही सोचा था। परफेक्ट यॉर्कर, बहुत ही बढ़िया गेंद और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। पहला बल्लेबाज मैदान से बाहर।
हालांकि साजन को जीवन दान मिला था, बैकवर्ड पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच वहां पे ड्रॉप हुआ था, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। इसी ओवर में अदीब ने उनका खंबा उखाड़ दिया है। तेज तर्रार गेंदबाजी अदीब के जरिए से, मगर इस मर्तबा चीत परिचित अंदाज के साथ उस गेंद को खेला। शॉर्ट कवर की दिशा में ढीले हाथों के साथ मजबूरन खेला था वो, क्योंकि बहुत ही बढ़िया गेंद थी। हालांकि अच्छे बल्लेबाज की यह निशानी भी होती है, मेरिट के साथ खेले और वक्त की नजाकत को समझे। मैच को रीड करना आपको आना चाहिए। अदीब ने इस ओवर में कितने रन खर्च किए हैं ये हम देखेंगे। मात्र 9 रन, 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर अदीब का बहुत ही बढ़िया ओवर यहां पे घटता हुआ। और ये देखिए हमारे कलाकार मिकी माउस देवा बाइक चलाते हुए। देवा, आपने खाना खाया? इतनी तेज चिलचिलाती हुई धूप में ये कलाकार अपनी कला को पेश करते हुए दिखाई दे रहे हैं। सही मायनों में उनकी मैं सराहना करना चाहूंगा। बहुत बड़ा ये काम है। अपनी कला से जितना आप निष्ठा रहोगे, जितने ईमानदार रहोगे, उतने ही आप धीरे धीरे आगे की तरफ जाओगे। जिस तरह से क्रिकेट का खिलाड़ी, जी हां, रैपिडो मोरबा, इनकी तरफ से 200 रुपए का इनाम आया है हमारे देवा, मिकी माउस देवा। इनको देखिए, उनके कदरदान भी यहां पे है। ऐसा नहीं कि कला की कदर करना हम नहीं जानते। आपका बहुत बहुत शुक्रिया देवा। और सही में मैं तो हैरान हूं आपको देखकर। चलिए मैदान पर चलते हैं, जहां पे ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, मगर नो बॉल दिया है अंपायर जी ने। अब ये नो बॉल किस वजह से है ये देखना पड़ेगा। मेरे ख्याल से अवैध एक्शन या स्टेप आउट। रुमाल गिरा है, जी हां, स्टंप के ऊपर रुमाल गिरने की वजह से देखिए कितना बड़ा नुकसान उठाना पड़ेगा। एक गलती, और ये गलती बहुत महंगी पड़ सकती है, क्योंकि आने वाली अगली गेंद होगी फ्री हिट। 1 रन भी आपने खर्च किया है नो बॉल के रूप में, यानी कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 10। जी हां, बाउंसर करने की कोशिश, बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर जहां पे मिलना था विकेट वहां पे नहीं मिलेगा विकेट, क्योंकि ये था फ्री हिट। देखिए कितना बड़ा नुकसान हुआ। आपको सबसे अच्छे बल्लेबाज अर्शी का विकेट यहां पे प्राप्त हो सकता था, मगर आपने एक गलती की। अपने रुमाल को सही अंदाज में रखना चाहिए था, और गैर जिम्मेदाराना आपकी ये हरकत, और इसी वजह से अर्शी जैसे बल्लेबाज को जीवन दान यहां पे मिला है। अर्शी बहुत ही खुश होंगे, क्योंकि बड़े बड़े और लंबे लंबे छक्के लगाने के लिए जाने जाते हैं। सुपर बल्लेबाजी करते हैं, हर मैदान पर उन्होंने अपने टीम के लिए अच्छा योगदान दिया है। इस बीच बाएं हाथ के बल्लेबाज वासिफ, जी हां, वासिफ ने आओ देखा ना था, बहुत ही खूबसूरत हाफ ट्रैकर गेंद थी, उसके ऊपर टूट पड़े, मिडिल ऑफ द बैट, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। है पश्चिम से लेकर पूरब की तरफ ये हवा बहुत ज्यादा बह रही है, और इसी वजह से धूल उड़ रही है, मिट्टी भी उड़ रही है, मगर क्रिकेट के प्रति ये लगाव और क्रिकेट के प्रति ये प्यार इन खिलाड़ियों का झलकता हुआ। जी हां, फिर से एक बार जैसे गेंद आई उतनी ही स्पीड के साथ बहुत ही खूबसूरत सूर्य कुमार यादव की तरह खेल दिया है उसे लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। तौसीफ भाई हमें याद दिलाते हुए हवा के साथ साथ और घटा के संग संग ये लगता हुआ बहुत ही खूबसूरत सिक्सर, बैक टू बैक दूसरा छक्का आया है वासिफ के बल्ले से।
हो, फिर से एक बार अपना बल्ला तो चलाया था, मगर लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी साजिद लाला सर ने वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 रन। पहला ओवर बहुत ही नपातुला हमें देखने को मिला। पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए थे गेंदबाज आदिप ने, मगर दूसरे ओवर में एडम यहां पे गेंदबाजी करते हुए हो इस मतबा आदम की ये बहुत ही बढ़िया गेंद कमबैक किया है, और कमबैक करना बहुत जरूरी, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज ने रौद्र रूप धारण किया है। बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद उनका आत्मविश्वास चरम पर नजर आता हुआ। जी हाँ, मगर इसमें तो बहुत ही बढ़िया गेंद, मगर उतना ही अच्छा बल्लेबाजी का प्रदर्शन, चीत परिचित अंदाज के साथ, मेरिट के साथ उस गेंद को ढीले हाथों के साथ खेल दिया था। शॉट मिड विकेट की दिशा में ढकेला और 1 रन मुकम्मल यहां पे किया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर का यह मुकाबला है। बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट मोरबा फेस्टिवल सीजन 1 आप देख रहे हैं। इस प्रतियोगिता का ये दूसरा दिन, हालांकि आज जुमा का दिन और इसी वजह से बीच में 1 घंटे का तकरीबन हमने ब्रेक लिया था, मगर ब्रेक के बाद फिर से एक बार ये क्रिकेट का थरार यहां पे जारी है। स्लोवर वन, मगर लाइन पर कंट्रोल नहीं है, और अंपायर जी को फिर से एक बार आज एक्सरसाइज करने की जरूरत नहीं है। बहुत एक्सरसाइज हो चुकी है हमारे अंपायर जी की, बार बार लंबे हाथ करते हुए, कभी ऊपर की तरफ हाथ करते हुए। ओहो, बहुत ही खूबसूरत ये शॉट है, लॉफ किया है ओवर द कवर। हालांकि डीप कवर में फील्डर थे, मगर उनके बगल से निकाल दिया गेंद, वन बाउंस सीमा रेखा के बाहर। ये लगता हुआ मोरबा फेस्टिवल चौका। माउस भी डांस कर रहे हैं। मिकी माउस पूरी तरीके से उसका रूप धारण किया है देवा ने। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 9 रन और इस ओवर में आए हैं तकरीबन 21 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन के औसत से 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 ओवर का मैच है। अगर यहां से बल्लेबाजों को रोकने में नाकाम रहे तो प्रोजेक्टेड स्कोर 75 नजर आता हुआ। 75 रन, 75 रन अगर होते हैं तो फिर नेक्स्ट सत्र में, अगले सत्र में बल्लेबाजी करना बहुत ही मुश्किल हो सकता है। जी हां, इस मरतबा धीरे धीरे से उस गेंद को स्लाइस किया था, मगर बैकवर्ड पॉइंट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, गैप ढूंढने में नाकाम रहे और इसी वजह से पहली गेंद यहां पे बिंदी। गेंदबाज आदिप ने हम सभी को प्रभावित किया है और अपनी टीम के लिए बहुत ही अच्छा योगदान दिया है। पहले ओवर में उन्होंने मात्र 9 रन खर्च किए और इस ओवर में भी पहली गेंद पर बिंदी गेंद के साथ शुरुआत की है, अपना प्रभाव डाला है। जी हां, ये देखिए अंपायर जी का इशारा वाइड का, उसके पहले ही मिकी माउस का इशारा आ चुका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या 31 रन, 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र जो बल्लेबाज आउट हुए हैं वो है साजन। साजन मात्र 1 रन बनाकर, जी हां, इस मरतबा लॉफ किया है ओवर द कवर, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ। देख लिया था कि डीप कवर खाली है 4 रन के लिए। चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 35 रन। रनों का फ्लो यहां पे झरने की तरह बहता हुआ बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहा है। ये देखिए फिर से एक बार उठाया है, मगर इस मरतबा बहुत देर तक हवा के खिलाफ खेला हुआ ये स्ट्रोक पकड़े गए हैं बाएं हाथ के बल्लेबाज। जो विकेट यहां पे चाहिए था गेंदबाजी करने वाली टीम को वो दिलाई है सफलता आदिब ने। दूसरा बल्लेबाज बैक टू द पवेलियन।
का डांस आपने देखा, अलग अलग उनका अंदाज और स्टाइल। देवा, मिकी माउस, सभी यहाँ पे जो दर्शक आए हैं, हमारे लाडले प्रेक्षक जो आए हैं, उनका मनोरंजन करने की कोशिश कर रहे हैं। उनके लिए भी दोस्तों तालियां बजनी चाहिए। वेरी वेल डन देवा। अभी भी इस ओवर की 3 गेंदें आना बाकी। जिस विकेट की बेसब्री से तलाश थी वो आदिब ने दिलाया है। फिर से एक बार और परफेक्ट 2 टांगों के बीच में यॉर्कर। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, सीधे बल्ले से खेला बैक टू द बॉलर। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। आज आदिब छा गए हैं। इस ओवर में एक चौका लगा था, मगर उसी ओवर में उसी बल्लेबाज को चलता किया है। तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए आदिब जाने जाते हैं। देखिए तकरीबन 30 यार्ड सर्कल से वो भाग के आ रहे हैं, ज्यादा से ज्यादा पेस क्रिएट करने की कोशिश। मगर इसमें दबा फुल टॉस कर गए, मगर मिड विकेट में फील्डर तैनात, जाल बुना और जाल में फंस गए हैं। इसी ओवर में दूसरा बल्लेबाज को किया है आउट। आगे पिक्चर बाकी। इसी बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए उस्मान। इकरा 11 तुड़ील टीम की जानिब से नए बल्लेबाज उस्मान स्ट्राइकिंग एंड पर, और बल्ला लेके मिकी माउस भी चल पड़े हैं। गेंदबाज से कुछ बातचीत कर रहे हैं, कुछ कॉमेडी, कुछ यहाँ पे हंसी मजाक। जी हाँ, ये है थोड़ा सा जो माहौल टेंशन भरा बना होता है उसे रिलीज करने की कोशिश, हल्का फुल्का बनाने की कोशिश हमारे मिकी माउस देवा की तरफ से। अदीब फिर से एक बार तेज तर्रार गेंदबाज। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद थी, मगर उतना ही खूबसूरत ये शॉट, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 रन। पहली ही गेंद के ऊपर उस्मान ने अपना अकाउंट ओपन किया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 36 पर। अदीब ने इस ओवर में भी काफी प्रभावित किया है। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में अदीब ने 9 रन खर्च किए थे और इस ओवर में मात्र 6 रन खर्च किए हैं, और इस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता भी किया है। यानी दूसरे ओवर में जो 21 रन खर्च हुए थे, फिर से एक बार कमबैक करने की पूरी कोशिश की और उसमें कामयाब भी हुए हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 36 रन, यानी 12 रन के औसत से रन यहां पे बनते हुए। आदिब मानो यहाँ पे मैसेज देते हुए कि खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रजा क्या है। आपने आप को यहाँ पे पेश करना होगा, घटाना होगा, खपाना होगा, और तभी आप पॉलिश हो सकते हो। बहुत ही बढ़िया गेंद के साथ की है यहाँ पे शुरुआत नए गेंदबाज आकाश ने। आकाश का हालांकि ये पहला ओवर है, मगर टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। तुड़ील टीम आप सभी जानते हैं, बहुत ही अच्छे बल्लेबाजों का भरना इसमें हमेशा नजर आता है और कमाल की क्रिकेट खेलते हैं। बहुत मर्तबा उन्होंने फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज जीता है, मगर आज हम देख सक रहे हैं कि साई के सामने थोड़ा सा निराश किया है उनके बल्लेबाजों ने। आकाश ने भी यहाँ पे पहली 2 गेंदें बिंदी की है, बहुत ही बढ़िया शुरुआत की। नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज अर्शी अपने साथी बल्लेबाज उस्मान को कुछ समझ देते हुए, समझाते हुए, कान मंत्र तो दिया है, मगर क्या यहां पे बड़े स्ट्रोक आएंगे। हवा के खिलाफ खेलना इतना आसान नहीं है। जी हां, जैसे वैसे उस गेंद को टच तो किया, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और गेंद गली की दिशा में ट्रैवल हो रही थी। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 ही रन यहां पे मिलेगा। मगर अर्शी जो सोच रहे थे कि कम से कम स्ट्राइक मेरे हाथों में हो, क्योंकि देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। ज्यादा गेंदें आपके पास नहीं है, मात्र 9 गेंदें शेष। इन 9 गेंदों में कम से कम 3 से 4 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो मैच सम्मान पूर्वक मोड़ पर हमें देखने को मिल सकता है। जी हाँ, पहली गेंद पर बहुत ही खूबसूरत ऑन ऑफ ड्राइव में तब्दील किया है, ऑन द राइज खेला है और
वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया, 4 रन। जी हां, हवा में गेंद जरूर थी, मगर इस मरतबा बैकवर्ड पॉइंट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर निशाना स्टंप पर नहीं था और इसी वजह से 1 रन यहां पे चुराने में कामयाब हुए दोनों भी बल्लेबाज। इसके पहले आरसी के बल्ले से जिस तरह का चौका हमें देखने को मिला था ना, 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। पहले 2 डॉट है, पहले 2 डॉट है ना, वाइड होता दूसरा बॉल। अभी कितना हो गया? 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बीच 2 रन मुकम्मल कर लिए हैं, 45 रन ऑन स्कोर कार्ड। देखिए, सम्मान पूर्वक स्कोर तो हमें देखने को मिलेगा, ऐसी उम्मीद जरूर है, क्योंकि इसके बाद भी 1 ओवर आना बाकी है। बहुत ही अच्छा स्ट्रोक, फिर से एक बार कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद डीप मिड विकेट में। जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका था, दूसरा रन के लिए भी यहाँ पे दौड़ पड़े, रिस्क उठाया यहाँ पे, मगर फंस गए हैं। और एक बड़ा झटका, ये तीसरे बल्लेबाज जाएंगे रनआउट के रूप में मैदान से बाहर। की जानिब से रेहान और उनके साथी बल्लेबाज अर्शी, इन 2 बल्लेबाजों के ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि आपके पास ज्यादा समय भी नहीं है, ना ही ज्यादा गेंदें बची है। यहां से अगर 2-3 बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होते हैं तो 60 के ऊपर रनों की संख्या यहां पे नजर आएगी, और 60 रन अगर स्कोर पहाड़ पर होते हैं तो फिर एक अच्छा मैच हमें देखने को मिल सकता है। मोरबा फेस्टिवल, ये प्रतियोगिता आप देख रहे हैं, मोरबा फेस्टिवल सीजन 1। तौसीफ भाई राउत यहां पे हमारे मंच पर तशरीफ रखे हुए हैं। रैपिडो मोरबा इस नाम से हमेशा उनकी टीम खेलती हुई दिखाई देती है। उनके टीम के ओनर, टीम के मालिक और एक मराठी उद्योजक। जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार किया है बॉलर के सर के ऊपर से, 1 बाउंस गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे रन यहां पे 4। फिफ्टी अप, 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 4 विकेटों के नुकसान पर। हालांकि अंतिम ओवर प्रगति पर वलीद लेके आए हैं। वलीद भी एक जाने माने खिलाड़ी है, कभी अच्छी गेंदबाजी, कभी अच्छी बल्लेबाजी, मगर वलीद को फिर से एक बार दिखाया है आसमान। इस मरतबा मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए करार दिया है ऊपर से। ये लीजिए, आम तो आम और गुठलियों के भी दाम, डीजे। देखिए दोस्तों, यहां पे अंपायर जी ने नो बॉल करार दिया है, क्योंकि वो जो पैच है
लॉन्ग स्टॉप से डीप स्क्वायर लेग के बीच का जो एक कोना है वहां पे 3 खिलाड़ी नहीं होने चाहिए। अंपायर का डिसीजन फाइनल होगा क्योंकि अंपायर ने देख लिया है एक शॉर्ट फाइन लेग और एक बैकवर्ड स्क्वायर लेग और एक डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और इसी वजह से जो पॉपिंग क्रीज है वो लाइन जो होती है ना पॉपिंग क्रीज की, वो लाइन के अंदर या बाहर रहना है, ये आपके ऊपर है, मगर 3 खिलाड़ी आप नहीं रख सकते। उस इलाके में 3 खिलाड़ी रखते हुए पाए गए, अंपायर की दृष्टि में आए और इसी वजह से अंपायर जी ने यहां पे नो बॉल करार दिया है। जी हां, नो बॉल के ऊपर छक्का भी आ चुका है, यानी 7 रन मुफ्त के मिलेंगे और फ्री हिट भी रहेगा अगली गेंद। जी हां, जिस अर्शी को जीवन दान मिला था क्योंकि फ्री हिट एक नो बॉल किया था और नो बॉल किस वजह से था, तो उनका रुमाल वो स्टंप के ऊपर गिरा था, इस वजह से नो बॉल था और उस नो बॉल की वजह से अर्शी को जीवन दान मिला। एक आसान सा कैच वहां पे लिया गया था और वही अर्शी अब गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर भारी पड़ते हुए। जी हाँ, बहुत ही खूबसूरत ये शॉट, मगर इस मरतबा डीप कवर में फील्डर तैनात है, 1 ही रन यहाँ पे मिलेगा, दूसरे रन का कोई मौका नहीं है। इस 1 रन के साथ रनों की संख्या मैं आपके सामने बताना चाहूंगा 58 रन। रनों के लिए तरस रहे थे, रनों के लिए यहाँ पे जद्दोजहद जारी थी, मगर अब रनों की संख्या बहुत ही अच्छी नजर आ रही है। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद, उसे बहुत ही खूबसूरती के साथ 2 खिलाड़ियों के बीच में नाप तोल कर खेला हुआ ये स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, मोरवा फेस्टिवल चौका। वलीद का ये ओवर भी काफी महंगा घटता हुआ, मगर इसी बीच वलीद का परफेक्ट यॉर्कर खंबा उखाड़ दिया है और आकाश जाएंगे मैदान से बाहर। जबरदस्त मनोरंजन हमारे मिकी माउस देवा करते हुए, वेरी वेल डन देवा। देवा के डांस के लिए दोस्तों तालियां होनी चाहिए। चिलचिलाती हुई धूप में आप सभी का मनोरंजन और आपके चेहरे पे हास्य लाने की कोशिश उनकी रही है। बहुत बहुत धन्यवाद देवा। इस बीच नए बल्लेबाज आए हैं हारून। हालांकि इसके पहले बल्लेबाज जो आउट हुए थे रेहान, अर्शी का साथ निभाने के लिए हारून, मगर हारून खेलेंगे स्ट्राइकिंग एंड पर। थोड़े से निराश होंगे अर्शी, क्योंकि अर्शी के बल्ले से बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हमें देखने को मिली। तकरीबन 3 चौके और 1 छक्का भी उनके बल्ले से निकला और इसी वजह से एक सम्मान पूर्वक स्कोर यहाँ पे हमें दिखाई देता हुआ। जी हाँ, कुछ अलग करने की कोशिश यहाँ पे जारी हो रन आउट होने का मौका था, फिर से एक बार चक गए हैं दोनों एंड पर, दोनों भी बल्लेबाजों को जीवन दान एक ही गेंद के ऊपर। क्या तकदीर पाई है अर्शी और उनके साथी बल्लेबाज हारून ने। इसी बीच अंपायर जी ने वाइड करार दिया है, वाइड के रूप में भी 1 रन मिलेगा, यानी फिर से एक बार यहाँ पे मुफ्त के 2 रन मिलेंगे। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 64 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हमारे स्कोरर समहान राउत हमें बताते हुए कितनी गेंदें बची है। जी हाँ, ओहो फिर से एक बार, ओहो पकड़े गए हैं बीचों बीच, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा सफल हुए और मिडल स्टंप पर पकड़े गए हैं। लेग बिफोर द विकेट, अर्शी बैक
जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है। जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है और कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है। यहाँ पे संघर्ष करते हुए नजर आए हैं बल्लेबाज और हालांकि अर्शी यहां से आउट होने के बाद अब नए बल्लेबाज दानिश के ऊपर यह जिम्मेदारी है। कितनी गेंदें बची है ये इंपॉर्टेंट नहीं है, मगर आप कितने रन बना पाते हो अपने टीम के लिए। हवा में गेंद और जिस खिलाड़ी ने इसके पहले कैच ड्रॉप किया था वही खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया कैच लपकने में कामयाब हुए हैं। और इसी के साथ पहले सत्र का खेल यहां से होता है खत्म। रनों की संख्या मैं जरूर बताना चाहूंगा, 5 ओवर की समाप्ति के बाद पहले सत्र में रन बने हैं 64 रन और जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 65 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन हमारे गुणलेखक जी बताते हुए 13 रन के औसत से रन बनाने हैं। और इस विकेट के मद्देनजर, हालांकि सीमेंट विकेट है, आणि आभार व्यक्त करूया, कारण परदेशामध्ये राहून सुद्धा ते आपल्या देशामधील आणि आपल्या गावामधील या सामन्याचा आनंद घेत आहेत। मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय। आणि प्रत्येक वेळेस या चालू असलेल्या सामन्याला किंवा मोरबा फेस्टिवल असेल किंवा त्यांचा संघ असेल रॅपिडो मोरबा, या संघाला नेहमीच ते सहयोग करत असतात, मदत करत असतात आणि त्यांचा पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद असतो। सो मी पुन्हा एकदा फहद यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। फहद धनसे आपल्याच गावातील एक क्रिकेटचे वेडे, क्रिकेटचे रसिक। सो धन्यवाद फहद भाई, आपले हार्दिक हार्दिक आभार। येस, बॅटर्स विनंती असणार आहे यंगस्टर साई आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायचंय। आपण पाहतोय या विभागामधील एक दमदार स्पर्धा, अगदी मोरबेकर एकत्रित येऊन आपल्याला ही स्पर्धा येताना पाहायला मिळते, ती म्हणजे मोरबा फेस्टिवल 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। दिवस क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे संघ अगदी एकमेकांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी सज्ज झालेत। एका साइडला आपण पाहतोय ते म्हणजे यंगस्टर साई आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला इकरा 11 तुडील हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय। इकरा 11 तुडील या संघानं प्रथमदा बॅटिंग करत असताना आपण पाहिला धावा बनवल्या, त्या म्हणजे 64-65 धावसंख्येचा करायचा पाठलाग तो म्हणजे यंगस्टर साई या टीमला। आणि त्यामुळे मी विनंती करेन बॅटर्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, कारण का इथून पुढे आपण 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत। त्यामुळे मी लक्ष वेधेन की आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा आणि या मॅचला खऱ्या अर्थाने आपल्याला इथून पुढे करायची सुरुवात। या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय ते म्हणजे 50,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 20,000 रुपये
आणि त्याच वेळेला भव्य आणि दिव्य हे चषक खऱ्या अर्थानं या चषकाने देखील अगदी संपूर्ण खेळाडूंचं हे लक्ष वेधलंय, कारण की अगदी चमचमणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरती कोणता संघ हा उद्याच्या संध्याकाळमध्ये आपलं नाव करेल तेही आपल्याला पाहायचंय. जवे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला यंगस्टर साई या संघाकडून आपण पाहतोय आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्याने खऱ्या अर्थानं साई गावाचं नाव या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये नेलं, ते वलिद बंदरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय जुनेद मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला दळण्यासाठी दानिश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 30 बॉल जिंकण्यासाठी 65 ची गरज. पहिला बॉल बॅकफुटला आले, पंच केले, पंच पॉवरफुल आहे. दन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे. वेलकम टू मोरबा फेस्टिवल. पहिल्या बॉल वरती चौकार. वलिद सारख्या फलंदाजाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना आपण सातत्याने पाहतो. याही वेळेला सुरुवात चांगली झाली आहे. ओ हो यावेळेला आपण पाहतोय अगदी बरेचसे सफल झाले. त्याच्यानंतर आपण पाहतोय ऑन साइडला घ्यायचं होतं, परंतु त्याच वेळेला यष्टांच्या वरून आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला, म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी तुडील गावचा सितारा दानिश मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. ओहो याही वेळेला आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते की काय. याही वेळेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे पॉइंटचं क्षेत्र निवडलं आणि बॉलला फेकून दिलं. सीमारेषा पार येतोय आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. हाही बॉल चौकाराच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला पण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेला पण पाहतोय कोलाट टाकला होता. ऑफ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉल ढकलून काढलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचेलची, म्हणजे आपण पाहतोय 9व्या आकड्यावरती 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय मिकी देखील अगदी एंटरटेनमेंट करतायत सर्व प्रेक्षक वर्गांना. याही वेळेला पण पाहतोय जुनेद होते, आक्रमण करायचं होतं. अगदी बॅट च्या वरच्या बाजूला बॉल जाऊन जोरात वेगानं अडथळताना पाहायला मिळाला, त्यामुळे तितकंच टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. आणि याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साईगाव म्हटलं की अगदी आपण पाहतो वलिद आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू खलीद यांची आठवण घेणारा हा संघ पाहायला मिळतो. त्याचबरोबर रईस करटकर आज ते संघामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची कामगिरी चांगली राहते. या वेळेला आपण पाहतोय वलिद बंदरकर यांच्या बॅट मधून या षटकामध्ये पॉइंटच्या दिशेने खेळणारा हा तिसरा मोरबा फेस्टिवल चौकार. क्रमांक 1 आपल्याला संपुष्टात पाहायला मिळते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या धब्बकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ झालाय, 14 धावा. येणारा 24 बॉलचा खेळ बाकी असणारा जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय साहिल मैदानाच्या आतमध्ये. तुडील संघाकडून आपल्याला तुडील गावाकडून आपल्याला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय साई गावचे सर्व खेळाडू बॅटिंग करताना पाहायला मिळतील. आघाडीला आलेली जोडी अद्यापर्यंत चांगला परफॉर्मन्स वलिद यांचा पाहायला मिळाला. त्यांच्या समोर आपण पाहतोय आहेत जुनेद. 24 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 51 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
षटक क्रमांक दुसरा होईल प्रारंभ. षटक क्रमांक 2 मधील पहिला बॉल आपण पाहतोय ते म्हणजे साहिल. बॉल ट्रॅक वरती समोर जुनैद. हो हो हो, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग होता आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाज तुडील गावाकडून आपल्याला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आहे आणि त्याच वेळेला अचूक टप्पा त्याला सापडला गेलाय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 23 मध्ये 51 धावसंख्येची गरज. षटकातील पुढचा बॉल कोलाट टाकला होता. समोरच्या दिशेने आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न तिथे होता परंतु त्याच वेळेला वलीद यांचा कॉल पाहायला मिळाला. थांबवलं गेलं आणि त्यानंतर फक्त आणि फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो, लोबो फुलटॉस होता. त्याच वेळेला डाऊन द लेग साइड जाणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. शरीरयष्टीवरती वेध घेणारा बॉल हाताळायचा होता परंतु त्याच वेळेला थोडासा बाहेर गेलाय आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. व्हाईटने धावसंख्या पुढे जाईल 16 या आकड्यावरती. ओ, यावेळेला आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न राहिला होता. त्याच वेळेला आपण पाहतोय अगदी अपील केली गेली होती परंतु पंचांनी अपील फेटाळली गेली आहे. ऑन फील्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे साजिद लाला सर, मॅन फ्रॉम डोंगरी. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहतोय ते म्हणजे शफीकजी अन्सारी सर, मॅन फ्रॉम भिवंडी. जेपी पॅनलचे हे नामवंत पंच आपल्याला या स्पर्धेकरिता लाभलेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय. हो, यावेळी आपण पाहतोय आक्रमण केले. ऑन साइडला केलेला फटका अगदी उत्तुंग असा वलीद बंदरकरचा ब्रँड दाखवणारा सीमा रेषेच्या पार येतोय दमदार सिक्सर. थँक्यू. आपण पाहतोय साई गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याच बॅट मधून एक ब्रँडेड स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय अगदी खोलात टाकलेला बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेने. त्याच वेळेला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. या वेळेला आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या ही आपल्यावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 आकड्यावरती. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ आहे. 19 मध्ये अजूनही 42 धावसंख्येची गरज. साहिलने धावा खर्च केल्या त्या 9. शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. आपण पाहतोय अगदी बॉल हातामध्ये आला असता तर काहीतरी चित्र विचित्र दिसलं असतं परंतु त्याच वेळेला दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये घडले चूक आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 आले संपुष्टात. टीमची धावसंख्या 25-0 सध्याची परिस्थिती. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये आपण पाहतोय 40 धावसंख्येची गरज. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय यंगस्टर साई या टीमला 18 बॉल 40 ची गरज. तोपर्यंत आपण ऐकूया छोटासा सुमधुर संगीत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 रिहान. पहिला बॉल फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. एक क्लास आपल्याला पाहायला मिळाली वलीद बंदर यांची आणि त्याच वेळेला बॉल नाही सीमारेषा ओलांडली आहे. येतोय आणखीन एक ब्रँडेड मोरबा फेस्टिवल चौकार. की माऊस एकतील आपल्याला पाहायला मिळाला. झापूक झुपूक डान्स मैदानाच्या आतमध्ये चौकार आल्या.
ओ यावेळेला पण पाहतोय वा कॅच ऑफ द मॅच असेल का या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट. ऍब्सोल्युटली स्टनिंग अफलातून कॅच तिथे पकडली गेली आहे. खेळाडू तिथे होते आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये बॉल 20वा घेतला आणि त्याच वेळेला या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बिग ब्लो प्राइसलेस विकेट. फैसल तिथे होते त्यांच्या हातामध्ये कॅच आणि त्याच वेळेला वलिद बॅक टू दी डग आउट. नाही तर फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूच्या खात्यामध्ये झाली पाहिजे कारण का ज्या पद्धतीने त्यांनी कॅच पकडली आहे ना अफलातून. ओ हो यावेळेला पण पाहतोय 1-2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदम आले आणि त्यांना मैदानाच्या बाहेर अगदी लगेचच पाठवलं. त्याच वेळेला धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा यंगस्टार साई या टीमला विकेटचा पता. थँक्यू सो मच. आपण पाहतोय अगदी रिहान मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आले काय आणि त्यांच्या नावावरती 2 विकेट पाहायला मिळालं काय. चांगल्या दर्जाची कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. रिहान आता हॅट्रिक वरती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आपण पाहतोय. रियान ही हॅज ऑन अ हॅट्रिक नाव. ओ हो हॅट्रिकचा बॉल होता. आकाशला देखील माहिती आहे. अगदी हलक्या हाताने ढकलून काढलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न. फेकी ही चांगली राहिली होती. त्याच वेळेला गॅदरही चांगला राहिला होता परंतु त्याच्याही पेक्षा रनिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळाली आणि बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 31-2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये 34 धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये आहे. हो यावेळी पण पाहतोय समोरच्या दिशेने आक्रमण करायचं होतं परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्याच वेळेला आपण पाहतोय प्रचंड वेग या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलचा खेळ षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 3चा असणार आहे. हो शेवटचा बॉल होता त्याच्यावरती आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला रियानाने काय गोलंदाजी केली आहे. 6 धावा फक्त खर्च केल्या. 2 मोठे विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाला. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण घेऊयात पुन्हा एकदा छोटासा सुमधुर संगीत डीजे ब्रेक. डीजे बाळा. चला मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करायची.
षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय साजप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे आपण पाहतोय 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 34 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. साजप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. षटक क्रमांक 14 पहिला बॉल बॅटची गडा घेतली आहे पाठीमागच्या दिशेने. त्याच वेळेला आपण पाहतोय गली रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. फेकी केली गेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका धावेवरती थांबावं लागणार आहे. परंतु आता इथून पुढे एकाने दुहेरीने काहीच होणार नाहीये. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागणार आहेत. म्हणजे अगदी पहा ना एका विकेटने किती मॅच फिरू शकते. ज्या वेळेला वलिद बॅटिंग करत होते असं वाटलं होतं अगदी सहजरित्या या धावांचा पाठलाग होईल की काय, परंतु त्याच्यानंतर रिहान आले, विकेट घेतली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगेन्स्ट द विंड डायरेक्शन खेळायचं होतं. त्याच वेळेला फटका बसलाय आणि इथून पुढे मैदानाच्या बाहेर बॅटरला जावं लागेल. ते म्हणजे बॅटर आपण पाहतोय आकाश बॅक टू दी डग आउट. थँक्यू. धक्का क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे तिसरा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेलेत आकाश. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती नाईफ आपल्याला पाहायला मिळतील दाखल झाले आहेत. परंतु त्याआधी आपण पाहतोय साजप यांना विकेट मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळी आपण पाहतोय थोडस दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावण्या टीमची धावसंख्या ही पुढे जाईल जाऊन पोहोचली म्हणजे 33 आकड्यावरती 33 ऑन बोर्ड. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 32 ची गरज अजूनही आहे. मॅच संपली नाहीये. एखादा चौकार एखादा षटकार मॅच फिरू शकते. आक्रमण केलंय ऑन साइडला खेळायचं होतं. त्याच वेळेला आपण पाहतोय खेळाडू तिथे नाही आहेत. 2 खेळाडू वेगाने धावत आहेत. त्यांच्या डोक्यावरून 1 बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार चौकार. ते असणार आपण थोडीशी घाई करा. इथून पुढे आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ते जास्तीच्या षटकांचे कसे असतील त्याच्याकडेही आपण जास्तीचं लक्ष देणार आहोत. त्याचबरोबर यस पुढची मॅच 4 ओव्हरची असणार आहे. याची देखील आपण नोंद घेणार आहोत. या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो संघ आपल्याला पुरार या टीमच्या सोबत खेळताना पाहायला मिळतील आणि ती मॅच 4 ओव्हरची असणार आहे. याची देखील आपण नोंद घ्या. चला आपण इथून पुढे करणार सुरुवात. 9 बॉल 28 ची गरज आहे मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. चौकार आलाय. यावेळी आपण पाहतोय बॉलर बॅक ड्रॉप खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने केलेला फटका. एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिलाय आणि त्याच वेळेला गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मैदाना टीमची धाव संख्या दर्पकवरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 आकड्यावरती 39 ऑन अ बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 ची गरज आहे. त्यामुळे हे 2 बॉल फार महत्वाचे असणार आहेत या मॅचच्या दृष्टिकोनातून. याही वेळा आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा 2 बॉल हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाजाला यावं लागणार आहे. साजप मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेट त्यांना जरूर मिळाले परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय एक चौकार त्यांच्या मातून देखील खर्च करताना पाहायला मिळाला. एका साईडला आपण पाहतोय साईकर आहेत. एका साईडला आपण पाहतोय टुडिलकर आहेत. चेंज ऑफ द पेस ओळखलं आणि त्याच्यावरती केलंय प्रहार. व्हेरी मच नीडेड 6. आपण पाहतोय तिथे होते नाईफ. नाईफ यांच्या बॅट मधून 2 षटकार येताना पाहायला मिळाला. महत्वाच्या क्षणी नाईफ चांगली खेळी करतात. 3 बॉल मध्ये वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतात. 7 बॉल 19 ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे.
गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल की आता फलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल ते आपल्याला पाहायचंय. 7 बॉल 19 ची गरज. हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. एका साईडला नाही, एका साईडला आपण पाहतोय साजब खोलात टाकला होता. समोरच्या दिशेने आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय नाईफ यांनी फक्त आणि फक्त सिंगल घेतली आहे. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. कॉन्फिडन्स हा फार महत्वाचा आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय येणाऱ्या उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहे. त्यामुळे ही मॅच फार चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोरबा फेस्टिवल मधील आणखीन एक चांगल्या दर्जाची मॅच. षटक क्रमांक 5 अंतिम महत्वाचा हाताळण्यासाठी रिहान. 6 बॉल 18 ची गरज. हो पहिला बॉल आपण पाहतोय अगदी खोलात टाकला गेला होता. लेग बायच्या सोबतमध्ये पंच आमच्याकडे वळतायत. सिंगलची घोषणा केली जाते. एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु महत्वाचं म्हणजे स्ट्राईक रोटेट झाली आहे. त्यामुळे अगदी तुडिलकर खुश असतील कारण का नाईफ सारखा महत्वाचा फलंदाज हा आता नॉन स्ट्राईक एंडला आलाय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. रिहान बॉन ट्रॅक वरती 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये जिंकण्यासाठी पण पाहतोय 17 ची गरज अजूनही आहे. खोलात टाकला होता. बॉलर बॅकड्रॉप खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने लॉंग ऑन बॉल मार्गस्थ झालाय. फक्त आणि फक्त 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. सुरुवात गोलंदाजी करत असताना रिहान यांची चांगली राहिली आहे. 4 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 16 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 16 ची गरज. हो फुल टॉस बॉल होता. त्याच वेळेला आपण पाहतोय फुल टॉस बॉल नाईफ यांच्या बॅट मधून मिस होताना पाहायला मिळाला. लेग बायच्या सोबतमध्ये ही सिंगल. खऱ्या अर्थाने हा बॉल फार महत्वाचा होता आणि त्याच वेळेला फुल टॉस बॉल मिस केलाय. त्यामुळे ही मॅच मध्ये आता जास्तीचं वर्चस्व हे तुडिलकरांचं पाहायला मिळत आहे. आक्रमण करायचं होतं. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. त्याच वेळेला आपण पाहतोय शॉर्ट फायनलचे खेळाडू होते. टिपलाय झेल संपलाय. आणखीन एका बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक 14. जुनेद बॅक टू दी डग आउट. आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे आदिप आपल्याला दाखल होताना म्हणजे 2 बॉल मध्ये 15 ची गरज आहे. ऑन साइडला आपण पाहतोय अगदी खेळलेला फटका सीमा रेषेच्या पार येतोय. दमदार चौकार. परंतु त्याआधी मी पुरार टीमचे कॅप्टन लक्ष वेधून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थांबायचंय. त्याच वेळेला येस बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचे. विनंती असणार आहे बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. 1 मध्ये 11 ची गरज आहे. रोल बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण द्यायचंय. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुरा टीमचे कॅप्टन आपण यायचंय. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. 1 बॉल 11 ची गरज. याही वेळा आपण पाहतोय बॅटची घेतली गडा आणि अगदी रिहानच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली. अशा पद्धतीने आपण पाहतोय ते म्हणजे गोलंदाजी करणारा संघ 11 तुडील हा संघ आपल्याला विजयी होताना पाहायला मिळाला. खूप सारे अभिनंदन. आणि त्याचबरोबर यंगस्टर्स आपला देखील चांगला खेळ या संपूर्ण या मोरबा विभागामधील या अल्ताफ धनसे